कीर्तन काल्याचं आहे आणि काल्याला बाकीच्या देवाचं सांगून चालत नाही. नावं जरी वेगवेगळे असले तरी तत्व एक आहे. इथं आपण होतो एक तत्व नाम दृढधरी मना हर्षी करुणा येईल तुझी. तुमचे आमचे चेहरे वेगवेगळे असले, तुमचं आमचं वय वेगवेगळं असलं तरी पण तुमची स्किन आमची स्किन सारखी आहे. काहींची गोरी आहे, काहींची स्किन काळी आहे. तुमचे हाड आमचे हाड सारखेच आहे. फरक एवढा आहे, काही काहीचे ठोकळ आहे आणि काहीचे 27 हरब झिलपी मोगा. तुमचं रक्त आमचं रक्त रंगानं एक आहे, ब्लड ग्रुप तेवढा वेगळा आहे. बरोबर. अरे तुमच्या शरीरातला आत्मा आणि आमच्या शरीरातला आत्मा एकच आहे. ह्या गाड्या एकाच टीनच्या बनलेल्या आहे, फक्त नंबर प्लेट वेगवेगळ्या आहे, म्हणजे कंपनीचं नाव वेगवेगळं आहे. नाहीतर लोकांना विचारा इथं बसलेले कोण आहेत, हे माणसं ना ह्या. कळलं? फक्त नावं वेगवेगळी आहेत. भगवान परमात्मा ही एकच आहे, एकच आहे तो देव, पण त्याचे नाव वेगवेगळे. हर देश में तू हर भेष में तू तेरी नामों अनेक तू एक ही है. तेरी रंगभूमि यहाँ विश्व भरा, तेरी रंगभूमि यहाँ विश्व भरा. सब खेल मेल में तू ही तू है. हर देश में तू हर भेष में तू हर देश में तू हर भेष में तू. तेरे नामों अनेक तू एक ही है. तेरी रंगभूमि यहाँ विश्व भरा. सब खेल मेल में तू ही तू है. हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू. मग ज्या देवाचं चरित्र पाहायला निघालो आपण, कालपर्यंत पाहिलं कृष्णाचं चरित्र आणि आज पाहतोय रामाचं चरित्र. बरोबर ना? कालपर्यंत आता ऐका, रामही बघायला सावळाच आहे आणि कृष्णही बघायला आणि कीर्तन करतो तो मनानं कावळा आहे. ऐका दादा, रामही सावळाच आहे, कृष्णही सावळाच आहे. श्रीरामजी नवमीला आले आणि कृष्ण परमात्मा अष्टमीला आले. या संसारामध्ये 2 अंक असे आहेत जे लोकांना चालत नाही. मुलगी बघायला जायचं असेल आणि 3च माणसं असेल तर जातात का? का 3 तिगाडा बिगाडा. तुमच्याकडे तसंच आहे. बरं, एखाद्या ठिकाणी चांगलं काम असेल ना, 8च लोक असेल, जमते काय? एक तर 7 करा म्हणते, नाही तर 9 करा म्हणते. 8 लागत नाही, तर 8 लागल म्हणते. बरोबर आहे? ऐका, 3चा आकडा परमार्थात शुभ आहे, 8चा आकडा परमार्थात शुभ आहे. तुम्ही म्हणाल कसं? त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी. ब्रह्मा विष्णू महेश किती किती? 3. रज तम सत्व किती आहे ना? आहे की नाही? तुमच्याकडे ते काल्याची हांडी बांधतात, हांडी मडकी बांधतात ना, जिथं लटकवल्या जाते किती दोरं असतात? पागल आहे का तुम्ही? चांगल्या कामात 3 चालत नाही ना, बांधा ना 5. किती पाहिजे? किती पाहिजे? माणूस मेल्यानंतरची मडकी नेतात, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? ते हांडी, तिरडी, आकट जे काही असेल ते, त्याला किती दोरं असतात? प्रत्येक ठिकाणी 3 चालतायत, तर तुम्हाला 3 चालत नाही का? कारण तुम्ही तिरपट आहे, तुम्हाला कोणाचं मत पटत नाही. अरे 8 आकडा शुभ आहे. भगवान परमात्म्याने 8व्यांदा येऊन अवतार आहे 8वा. ज्या तिथीला आले ते 8वी तिथी. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ उतरले. झोप लागत असेल तर खुर्ची घ्या. वाटते का झोप?
खुर्ची घेऊन बस, चालते, काही टेन्शन नाही. असं बाबा या ना तुम्ही, विना पकडा थोडस या. जमते उभं राहायला, जमेल ना उभं राहायला? बघा जमेल तर, कारण एका कॅटेगरीचे दिसले म्हणून तुम्ही दोघे. विठ्ठल 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 गोपाल कृष्ण भगवान आज के. अरे हार तुझ्याच गळ्यात ठेव. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ज्या देवाचं चरित्र ऐकायला निघालो तो देव कृष्ण आहे. अष्टमीला आला, रात्री आला, आणि येत असताना राजवाड्यात नाही आला रे. कुठे आला? कंसाच्या बंदीखान्यात. कंसाच्या बंदीखान्यात आला. आल्यानंतर आईनं पाहिलं त्याला, वडिलांनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर यशोदा देवकी रडायला लागली. म्हटले पती देवा, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. कंसाला कळल ना पती देवा माझ्या बाळाला मारल. वसुदेवजी म्हणतात काय करू ग मी? कन्हैया म्हटले काही करू नको, आता फक्त एकच कर. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बाबा मला इथं ठेवू नको, नंदाच्या घराला न्या. रात्रीला माझ्या वसुदेव महाराजांनी डोक्यावर घेतलं देवाला आणि नेऊन ठेवलं कुठे? नंदाच्या घरी. मध्यरात्रीला नेऊन ठेवलं. यशोदा आई झोपलेली होती आणि झोपलेल्या यशोदेच्या बाजूला ठेवलेला आहे. मध्यरात्र झाली. घरामधले काही गवडणी होत्या, घरामध्ये काही गवळणी होत्या. त्या गवळणीनं पाहिलं यशोदेला पुत्र झाला पण अजून तिला जाग नाही आला, म्हणून भोंगे लावल्यासारख्या गवळणी पडत सुटल्या. गवळण म्हणती गवळणेला, गवळण म्हणती गवळणेला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणेला, गवळण म्हणती गवळणेला, गवळण गवळणेला, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला येतो देला, पुत्र झाला येतो देला, झाला येतो देला, पुत्र झाला येतो देला, पुत्र झाला येतो देला. गवळण म्हणती गवळणेला, गवळण म्हणती गवळणेला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सकाळी सकाळी वसुदेवजी महाराज आपल्या गोशाळेमध्ये होते. गाईच्या गोशाळेमध्ये असताना गवळणी गेल्यात. नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा. क्या भयो छोरी, इतने जोर जोर से क्यों चिल्ला रही है तू? कुछ नहीं बाबा, आपको लाला भयो. आणि जसं नंदाला सांगितलं तुम्हाला पुरगा झाला, नंद बाबांनी गळ्यातली मोत्याची माळ काढली. कशी? अशी चिक्क मोत्याची माळ अशी काढली आणि गवळणीच्या अंगावर फेकली. ऐका, नंद बाबाला सांगितलं की मुलगा झाला तुम्हाला, त्यांनी मोत्याची माळ दिली. मी त्या दिवशी गळेगावच्या लोकांना सांगितलं, दशरथाला राम नाही, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 झाले, कोणी 1 रुपया नाही सळगला. चांगल्या कामामध्ये आपण देत, वाईट कामामध्ये दिल्याशिवाय राहत. राम जन्म झाला, काल ग्रंथ पूजन झालं.
आपापल्या पद्धतीनं तुम्ही दिलं, पण मला असं वाटतं कीर्तनकाराला आपण देत नाही. आणि एखादी जर पाटलीन आली, पाटलीन तुझ्यासाठी आली व ना, काय नाव तिचं, काय काय जशी मेवणी होय, अंगावरून 500ची ओवाळणी करते, घ्या पण करा डान्स, हाय की नाही. अवस्था अशी आहे दादा. नंद बाबाने सर्वांना बक्षीस दिलं आणि मग गोकुळामध्ये आनंदी आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंद आहे सगळीकडे, आनंदी आनंद आहे. नंदाचं पोर आता हळूहळू हळूहळू रांगायला लागलं. रांगत असतानाची अवस्था आहे. पोरग फक्त गुडघ्यावरच रांगत ना, हाताचा काही सपोर्ट घेताय का रांगतानी? हा घेतो घेतो. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनात तुम्ही देखील सजनी, रंग निरंगनात तुम्ही देखील सजनी. हो तळवे तळ हात टेकी, तळवे तळ हात टेकी, डाव्या गुडघ्याने रांगत. जय श्रीराम. रंग निरंगनात तुम्ही देखील सजनी, रंग निरंगनात तुम्ही देखील सजनी. रांगताना कृष्ण त्या ठिकाणी होता. त्या काळामध्ये गोकुळामध्ये 9 लाख गायी होत्या. किती 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 गायी होत्या? आपल्या गावात किती लाख आहे? अजिबात माहिती. 9 लाख गायी होत्या. त्या दही, दूध, दूध, तूप, लोणी सर्व दुभत यायचं आणि त्याला म्हणतात गोरस. कोणता रस? गोरस. गायीपासून जे पदार्थ तयार होतात त्याला गोरस म्हणतात. त्या काळात ठरलेलं होतं गोकुळामध्ये दूध दही व्हायचं आणि विकायला मथुरेच्या बाजाराला जायचं. सकाळची वेळ, पहाटे 3 वाजता गवळणींनी डोक्यावर माठ घेतली आणि गवळणी 20-25 गवळणी एकत्रित आल्या आणि माठ घेऊन दही विकायला निघाले. जात असतानाचा रस्ता नंद बाबाच्या अंगणातून जात होता दादा. सर्व गवळणी एक समोर, तिच्या मागे, तिच्या मागे, तिच्या मागे. जशा कलसवाल्या बाया काल एकमेकीच्या मागे होत्या तशा एका माक्याच्या मागे मागे जात आहेत. आणि जात असताना पहाटेची वेळ, नंद बाबाच्या गेटचा दरवाजा उघडा झाला आणि छोटासा कन्हैया चालत चालत बाहेर आला. त्यांनी कोलगेट कंपनीचा पेस्ट घेतला, सिबाका कंपनीचा ब्रश घेतला आणि देव ब्रश करत होते. भगवान परमात्मा दाताला मिश्री लावत होते. दंत धावनाच्या मुखा माझी हात. भगवान परमात्मा मिश्री लावत आहेत आणि एका गवळणीचं नकळत लक्ष त्याच्याकडे गेलं आणि जशी दृष्टी पडली नजर तिथंच थांबली. आणि संतोष भाऊ असं म्हणतात, जिथं डोळे थांबले तिथं ऍक्सिडेंट झाला. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? आणि म्हणून नवरदेव नवरीला ते झाकून ठेवतात अर्ध. आणि म्हटल्या जात दृष्टा दृष्ट वधूवरा करणे. लोक हिरपट्टी अंदर घेऊन येतील. प्रमाणाविना बोलत नाही.
अरे नवरदेव नवरी एकामेकाच्या समोर आहे, पण त्यांनी डोळ्यात डोळे घालू नये म्हणून मधात अंतरपाठ असतो. आणि ज्या दिवशी अंतरपाठ निघून जातो त्या दिवशी तुमची इज्जतही कमी होते. बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, साक्षगंध पासून लग्नापर्यंत अजी 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 अजी. लक्षात ठेवून की एकदा आपल्या घरी आले की 6 महिने कशाची भाजी बनवू जी, ताट करू काजी, चहा करू काजी. 6 महिन्यानंतर म्हणतो मी बाहेरून आलो चहा कर. समोरचं जनावर म्हणते मांडता नाहीये. दाट शक्यता असते. म्हणून जिथं डोळे थांबले तिथं अपघात झाला. आणि म्हणून ते प्रमाण आहे माझ्या जलाराम बाबाचं. नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो. डोळ्यांकडे जाऊ नका दादा. या डोळ्यांनी पाहिले असन तर हे मेचडीले रूप पाहू नका. कारण एकामेकाच्या डोळ्यात बा काय दिसतं तुम्हाला. लोक फक्त म्हणतात तुझे काजळाचे डोळे, मी तर म्हणतो तुझे चिपळाचे डोळे. काय आहे या डोळ्यात दादा, चिपूडच आहे ना रे. लोक अगोदर स्तुती करतात तुमची, तेरे बिखरे बिखरे बाल, आणि तेच बाल भाजीच्या वाटीत दिसू द्या. प्रेमानं घेईल हातात नाही ना दादा, ईर्ष्या येते. रूप जर पाहायचं असेल तर एकच काम करा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे रूप पाहता लोचनी सुख झाले हो. त्या बाईचे डोळे माझ्या कृष्ण परमात्म्यावरती अडकले, आणि डोळे जिथं थांबले दादा, नजरा नजर झाली. एकामेकाकडे पाहिलं ना, कृष्णानं स्माईल दिली. काय ते एक गाणं होतं मराठी, मला बघून गाला तर हसला, काहीतरी त्याची सुरुवात कशी आहे. हा ते तुम्हाला बरोबर दिसला 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 ग बाई दिसला, मला बघून गाला तर. त्या गवळणीनं त्या कृष्णाचं रूप पाहिलं, कृष्णाकडे पाहिलं, डोळे थांबले. कृष्ण हसले आणि म्हणले गेली तू कामातून. कारण ज्यानं देवाकडे पाहिलं ना, देवाला स्वतःच्या हृदयात साठवलं, तो माणूस समाजाचा राहिला. लोक त्याला वेडा म्हणतात, लोक त्याला वेडा म्हणतात. त्या गवळणीनं ते रूप डोळ्यात साठवलं, लोकांना दिसत नाही म्हणून चष्मा लावणार होती, पण वेळेवर भेटला नाही. गवळण गेली बाजारात, तिच्या डोक्यावर दही आहे, दूध आहे, तूप आहे. मला सांगा, तुम्ही जर वांगे विकायला नेले बाजारात, काय म्हणायला पाहिजे. हा काय काय काय, बैंगन लेलो बैंगन म्हणायला पाहिजे ना. तुमच्या डोक्यावर वांगे आहेत, तुमच्याकडे विकायला वांगे आहेत ना, तुम्ही म्हणाल मेथीची भाजी घ्या, लोक म्हणून पागल आहे म्हणणार ना. या गवळणीकडे दही होतं, दूध होतं, तिनं डोळे लावून म्हणायला पाहिजे होतं, समीर दही घ्या रे, दही घ्या रे, दही घ्या रे, दही घ्या रे, घ्या रे, घ्या रे, गोकुळच्या या गवळणी साऱ्या मथुरेसी आल्या रे. हिच्याकडे दही होतं, हिनं दही घ्या म्हणायला पाहिजे. आजी दही घ्या म्हणायला पाहिजे. ज्याच्याकडे पिंगर विकायला त्यानं पिंगर म्हटलं पाहिजे. पण हिच्या डोक्यावर दही आहे आणि ही ओरडायला लागली, गोविंद
कृष्ण घ्या कुणी देव घ्या, देव घ्या देव घ्या देव घ्या म्हणून ही ओरडायला लागली. बाकीचे लोक तिच्याकडे पाहून हसायला लागले. तिच्याकडे पाहून हसायला लागले. तुकोबाराय गोपाळाच्या रूपाने तिथे होते. तुकोबाराय हिच्याकडे येतात आणि विचारतात, अगं वेडे, तुझ्या डोक्यावर दही आहे, तू दही घ्या म्हण, देव घ्या का म्हणायला लागली? ती म्हटली, आता मी दही विकण्याच्या क्वालिटीची राहिली, आता दही विकण्याच्या क्वालिटीची राहिली नाही. आणि म्हणून त्या गवळणीची अवस्था तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतिपादित करतात. बाकीचे म्हणतात, तू गोविंद घ्या म्हणायला लागली, अगं दही घ्या म्हणणार. ती म्हटली, मी आता दही घ्या म्हणण्याच्या योग्यतेची राहिली. रात्री तुम्ही सर्व रॅलीमध्ये होतात, तुम्ही सर्व रॅलीमध्ये नटून थटून सजून फेटे बांधून टोप्या घालून व्यवस्थित सर्व आपापल्या रंगामध्ये होतात. आणि त्यावेळेला तुमच्या मम्मीनं यावं तुमच्याकडे, बेटा घरी जा बरं, स्वयंपाक व्हायचा आहे, जरा पोळ्या बनवून ठेव. तुम्ही गेले असते, तुम्ही गेले असते, तुम्ही तर एकच म्हटलं असतं, आता कैसी जाऊ घरा. आता काही मी घरी जाऊ शकत, कारण हा रंग सोडून जाणार आहे का तुम्ही? हा रंग सोडून जाणार आहे? नाही ना दादा, हा रंग वेगळाच आहे. हरीने हरिले माझे चित्त. चित्त म्हणजे काय, मी त्या दिवशी सांगितलं होतं बघा. काही गोष्टी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात. भाजीला सांबार असला तरी चालतो, नसला तरी बोलत जा. भाजीला तिखट असलं तरी चालतं, नसलं तरी मिरच्या टाकता येतील ना. असलं तरी चालतं ना, नसलं तरी भाजीत मीठ असलं तरी चालते, नसलं तरी. हा, भाजीमध्ये मीठ महत्वाचं कळलं तुम्हाला? लग्नामध्ये नवरदेवाची आई असली तरी चालते, नसली तरी. लग्नामध्ये नवरदेवाचा बाप असला तरी चालतो, नसला तरी. लग्नामध्ये बँडवाजा असला तरी चालतो, नसला तरी. लग्नामध्ये नवरदेव असला तरी चालतो, नसला तरी. लग्नामध्ये नवरदेव, भाजीत मीठ महत्वाचं आहे, लग्नात नवरदेव महत्वाचा आहे. भजन करत असताना तुमचं चित्त महत्वाचं. चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून चित्त महत्वाचं आहे. आज चित्त देवाकडे लागले. हरीने माझे हरिले चित्त, आणि देवानं माझं चित्त हरल्यामुळे माझ्या डोक्यावर काय आहे मी विसरली.
बघा तेवढा वेळ झाला रात्री आपल्या कलश यात्रेला, पण डोक्यावरचा घट जसाचा तसा. नाही तर एखाद्या बाईला म्हणा बेटा डोक्यावर पाण्याचा माठ घेणं गाव फिरून ये, इश्श मी जाणार. पण रात्री देवाच्या नावात होतात. देवानं तुमचं चित्त हरण केलं होतं. हरीने हरिले माझे चित्त, भार वित्त विसरली. पण घरी जाय गवळण म्हटली आता कैसी जाऊ घरा, नोव्हे बरा लौकिक लोक मला नाव ठेवतील. लोक नाव ठेवतील यात नवल नाही हो. मी जर घरी गेली ना बाबा दही न विकता, लोक कदाचित मानून जातील जाऊ द्या हिचं दही विकलं नाही, पण माझी सासू मला शिव्या दिल्याशिवाय राहणार. पारखी अशी सांगता गोष्टी आणि घरची कुटी घरची कुटी खातील. मला वाटतं दूरच्या लोकांना काही घेणं देणं नसतं बाबा, आपल्या जवळचेच लोक कुटण काय करत असतात. घरची कुटी खातील. मग भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये आहेत. गोकुळात असताना जरा थोडे मोठे झाले आणि माझ्या कृष्ण परमात्म्याने एक संघटना बनवली. महाविकास आघाडीची संघटना बनवली. सर्व पोरांना एकत्रित केलं. त्या पोरांना विचारलं पोरं हो लमचे एवढा नाश्ता करताय, एवढा दही दूध खाताय, पोहे खाताय, उपमा खाताय, जेवण खाताय, तरी बारीकचे बारीकच आहे तुम्ही. काय रे तुम्हाला जेवण करायला भेटत नाही. पोरं म्हटले देवा आमच्या घरी दही दूध पिकतं, पण विकायला बाजारात जाताना माठ धुवून असलेलं पाणी आम्हाला प्यायला मिळतं. मग पोटभर खायचं आहे का. हो देवा मग काय करावं लागेल. एक काम करा याल तरी यारे लागेल. अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मन. आणि मग सर्वची सर्व पोरं कृष्णासोबत जायला निघाली. समोर समोर कान्हा आणि मागे मागे लहान लहान लहान